संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि या योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी असणार आहे, कारण हप्त्याची तारीख आता फिक्स झाली आहे आणि याबाबत अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे. आपल्याला माहिती आहे, आपण कालच या संदर्भातील विविध बाबींची माहिती घेतली, ज्यामध्ये हप्ता कुणाचा वाढणार, किती रुपये वाढणार हे देखील आपण पाहिलेले आहे आणि त्यामुळेच आता हप्ता थेट लाभात त्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यापासून सुरुवात होणार आहे. आता हे पैसे कधीपासून जमा होणार आहेत आणि किती जमा होणार आहेत या संदर्भातील देखील सविस्तर माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला दाखवणार आहे की पैसे कधीपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे, कधीपर्यंत जमा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. चला व्हिडिओच्या मूळ मुद्द्याला. तर या ठिकाणी बघा, आता मी sas.mahiit या अधिकृत वेबसाईटवर येणार आहे आणि वेबसाईटवर आल्यानंतर बघा, एक नंबरला हे पोर्टल आहे SAS DBT पोर्टल. डीबीटी पोर्टल म्हणजे ज्याच्या माध्यमातून योजनेचा निधी वितरित होतो ते डीबीटी पोर्टल. यावर क्लिक केल्यानंतर बघा, वरच सांगितले आहे तुम्हाला सर्वाधिक आनंदाची बातमी आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. याचा अर्थ लक्षात घ्या की संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा आपल्या श्रावणबाळ योजना असेल, दिव्यांग वेतन असेल, या सर्व योजनांचे पैसे आज सकाळी 7 वाजल्यापासून वितरित होण्यास सुरुवात होणार आहे आणि लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून 1500 रुपयांचा लाभ हा जमा करण्यात येणार आहे. हो, मी 1500च म्हटलो आहे, कारण 2500 रुपयाचा लाभ आपण पाहिला आहे की पुढच्या महिन्यापासून, ऑक्टोबर महिन्यापासून जमा होणार आहे आणि यासाठी सुमारे 570 कोटींच्या निधीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, या महिन्याचा हप्ता वितरण आहे त्याला आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट महिन्याच्या अंतिम आठवड्यामध्ये या संदर्भातील GR आला होता आणि त्यासोबतच आपला जो सामाजिक न्याय विभाग आहे त्या न्याय विभागाकडे राज्य सरकारद्वारे निधी देखील देण्यात आला होता. ज्या केंद्र पेन्शन आहेत त्यांनी देखील निधी दिला होता आणि त्यामुळे हा योजनेचा हप्ता जो जमा होणार आहे तो हप्ता हा 1500 रुपयांप्रमाणेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. यासाठी 570 कोटी रुपयांची तरतुदीस मान्यता देखील देण्यात आलेली आहे. आता यामध्ये कुणाकुणाचे पैसे वाढले आहेत तर लक्षात घ्या, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील 4,50,700 लाभार्थ्यांचे पैसे वाढलेले आहेत. तर श्रावण बाळ निवृत्ती वेतन जी योजना असते त्या योजनेमधील 24,003 लाभार्थ्यांचे पैसे वाढलेले आहेत. असे एकूण जवळपास मी सांगतो तुम्हाला की 4,75,000 लाभार्थ्यांचे पैसे वाढलेले आहेत. त्यामुळे काही प्रमाणामध्ये ही एक आनंदाची बातमी असणार आहे, परंतु तो लाभ जो वितरित होणार आहे तो लाभ हा तुमच्या बँक खात्यावरती ऑक्टोबर महिन्यापासून येणार आहे. जे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल, यामधील दिव्यांग बांधव आहेत, केवळ त्यांनाच हा लाभ वाढलेला आहे. इतर जे आपले लाभार्थी असणार आहेत त्यांना नेहमीप्रमाणेच 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. तो राहिला पुढचा विषय. परंतु आज मात्र 9 सप्टेंबर आहे, सकाळी 7 वाजल्यापासून या योजनेसाठी डीबीटी प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे आणि 10 सप्टेंबरच्या दुपारी 2 वाजेपर्यंत हे प्रक्रिया सुरू असणार आहे. मग लक्षात घ्या, कोणाला आज पैसे जमा होतील, कोणाला उद्या पैसे जमा होतील, कोणाला परवा होतील आणि त्यानंतर माहिती आहे की नमो शेतकरी 12 असे 12 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती या योजनेअंतर्गत जो निधी असणार आहे डीबीटी प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येणार आहे. ही महत्त्वाची अपडेट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. मागील अनेक दिवसांपासून निराधार योजनेचे पैसे कधी येणार असा प्रश्न लाभार्थी विचारत होते, तर ते पैसे आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय. साधारणतः 1,932 कोटी आणि 32 कोटी 72 लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार. त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना
थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे. खात्यावरती मामा काल ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जी.आर काढला त्यानंतर ओबीसी समाजात मोठी नाराजी पाहायला मिळते. अनेक ठिकाणी जी.आर जाळण्यात आले, जी.आर फोडण्यात आलेले आहेत, आंदोलन ठिकठिकाणी सुरू होतात. समजणार आहे. परंतु सरकारचं तुम्हाला एकच सांगतो, हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे. त्यामुळे ह्यामध्ये कुणालाही कुणावरती या बाबतीमध्ये जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही. बहिष्कार घातला. कॅबिनेटला तो स्वतः मी त्या मिटिंगला हजर होतो. त्या प्री कॅबिनेटच्या मिटिंगला भुजबळ साहेब स्वतः हजर होते. मला वाटत नाही त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला असावा. ही महत्त्वाची व्हिडिओ त्यांना कुठलं एखादं काम वगैरे अचानक कुठलं तर निघालं असावं, कारण त्याच्या अगोदरच 15 मिनिटं ते आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर जाहीर बोलून दाखवले त्यांनी जाण्याची तयारी आहे. नाराजी जाहीरपणे या बाबतीमध्ये आपण